कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अखिल दादा आत येऊ का? ये ना। काय झालं, काय बोलायचंय? हो दादा, आजसाठी खरंच सॉरी। माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे। तू नेहमीच म्हणतोस की आपल्या कामापेक्षा काही महत्त्वाचं नाहीये, पण आज मी ही गोष्ट कसे काय विसरलो मलाच कळत नाही। दादा ऍक्च्युली मी एका ठिकाणी अडकलो होतो एका फ्रेंड सोबत, आणि ते वेळ कसा गेला मला कळलंच नाही, भान राहिला नाही मला वेळेचा। बेबीने सांगितलं मला की तू येऊन सगळे इव्हेंट स्वतः हँडल केलंस, तू आला नसतास ना तर आज आपला इव्हेंट फेल गेला असता रे, आणि तोही माझ्यामुळे। दादा दादा रिअली सॉरी दादा, माझ्याकडून अशी परत नाही होणार। तू प्लीज माझ्यावर चिडू नकोस ना रे, तू असं रागवलं असं तर मला रात्री झोप लागणार नाही। प्लीज मला माफ कर ना प्लीज। इट्स ओके, इट्स ओके, होतात रे चुका, आणि चुकणार नाही तर शिकणार कसं? तुला माहिती मी तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा बाबांसोबत प्रत्येक इव्हेंटला जायचो, तेव्हा बाबा सगळं सांभाळायचे। खूप काही शिकलो मी त्यांच्याकडून, आणि एवढंच नाही तर आईच्या मैत्रिणींच्या प्रत्येक मुलाच्या लग्नात सुद्धा मी जायचो। त्यांच्या ना स्पेशल क्षणात मला नेहमी सहभागी व्हायचं होतं। हळूहळू मला कळलं की इव्हेंट मॅनेजमेंट हे नक्की काय असतं। पण माझ्याकरता हे फक्त प्रोफेशन नाही तर माझं पॅशन झालं, became my dream। आणि म्हणतात ना, ड्रीम्स डू कम ट्रू, हे स्वप्न खरं झालं, आणि आज हे माझं स्वप्न माझ्यासोबत तू जगतोयस, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आजपर्यंत तू कधी विचारलं नाहीस की दादा या कंपनीत माझी जागा काय, माझी पोझिशन कुठली, जे पडेल ते काम केलंस तू। तुला काय वाटतं मी हे सगळं बघत नाही? तुझ्या एका चुकीमुळे मी हे सगळं विसरून जाणार का? अखिल, येस वहिनी। अखिल, तुझ्या दादाला आता किती मिठ्या मारायच्या तर मारून घे, आणि हवे तेवढे लाडही पुरवून घे। नाही म्हणजे आता कसं दादाचं लग्न ठरणार, मग रात्री अपरात्री तुला रूम मध्ये येता नाही येणार? वहिनी काय बोलतेस तू? अहो तुमच्या लग्नाची बोलणी करायला चालले उद्या, तुमच्या होणाऱ्या बायकोच्या घरी, कळलं का? वहिनी खरंच? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।